जय महाराष्ट्र मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणात जेव्हा जेव्हा एखादा नेता दिल्लीत जातो तेव्हा मुंबई आणि नाशिकमध्ये नेत्यांचे श्वास रोखले जातात. राजाभाऊ जेव्हा दिल्लीला गेले तेव्हा तर्कवितर्कांना आलं मोठं उधाण. कारण एका बाजूला शिंदेंची शिवसेना, दुसऱ्या बाजूला ठाकरेंची शिवसेना आणि या दोन आघाड्यांच्या चक्रव्यूहात राजाभाऊ वाजे नेमके कुठे आहेत ते आपण सविस्तर पाहूया. स्टेशनवर काल रात्री गर्दी जमली होती आणि सर्वांच्या मनात एकच धाकधूक की राजाभाऊ नेमकं कोणत्या रंगाचा गुलाल लावणार. अखेर ट्रेनचा दरवाजा उघडला आणि राजाभाऊ वाजे बाहेर आले. शिवसैनिकांनी त्यांना खांद्यावर घेतलं, फुलांची उधळण केली. पण खरा सस्पेन्स तर पुढे होता. सूत्रांकडून अत्यंत खळबळजनक माहिती समोर आली होती. दिल्लीत राजाभाऊंना मोठ्या ऑफर्स देण्यात आल्या. इतकंच नाही तर दिल्लीच्या सर्वात मोठ्या चाणक्यांच्या म्हणजेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा फोन थेट राजाभाऊंना गेल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. काय होतं या फोन कॉलचं रहस्य? राजाभाऊंना नेमकी काय ऑफर देण्यात आली होती? त्यांच्यावर कोणता दबाव होता? मित्रांनो, आपण ते सविस्तर बघूया. जेव्हा थेट हा सवाल आम्ही राजाभाऊंना विचारला तेव्हा त्यांनीच सांगितलं ते ऐकून अनेकांच्या भुवया उंचवल्या. राजाभाऊ म्हणाले, मी खोटं बोलणार नाही. मला कोणत्याही बड्या नेत्याचा फोन आलेला नाही ना मला कोणी संपर्क केला नाही. माझ्यावरती कोणत्याही प्रकारचा दबाव नव्हता. पण राजकारणात जे दिसतं ते असतंच असं नाही आणि जे असतं ते दिसत नाही. राजाभाऊंचा हा नकार म्हणजे पुढच्या मोठ्या भूकंपाची नांदी तर नाही ना, अशी शंका अनेकांच्या मनात आली. काही दिवसांपूर्वी जेव्हा मुंबईत संजय राऊतांनी पत्रकार परिषद झाली तेव्हा राजाभाऊ वाजे तेथे अत्यंत भावूक झाले होते. त्यांच्या डोळ्यात अश्रू आले होते. एका कणभर नेत्याच्या डोळ्यातले हे अश्रू पाहून संपूर्ण महाराष्ट्र भावूक झाला होता. पण आम्ही त्यांना विचारलं, भाऊ, त्या अश्रूंचं रहस्य काय होतं? तुमच्यावर नक्की काय विवंचना होती? त्यावर राजाभाऊंनी अत्यंत मनापासून उत्तर दिलं. ते म्हणाले, पक्षाने माझ्यावर जो विश्वास दाखवला आणि माझ्या वडिलांची जी प्रतिक्रिया होती ते आठवून मी भावूक झालो होतो. माझ्या मनात कोणतीही दुसरं खंत नव्हती. राजाभाऊंनी जरी हे भावनिक स्पष्टीकरण दिलं असलं तरी राजकारणातल्या पडद्यामागे घडामोडी काही वेगळंच सुचवत आहे. सध्या शिवसेनेचे आमदार, नगरसेवक, खासदार गेले असले तरी आता ठाकरेंच्या शिवसेनेकडे लोकसभा खासदारांची संख्या बोटावर मोजण्या इतकी उरली आहे. अशा परिस्थितीत नाशिकचे हे वाघ म्हणजे राजाभाऊ वाजे एकटे खिंड लढवणार का? राजाभाऊंनी सिन्नर आणि नाशिकच्या अथांग प्रेमाकडे पाहत देवाकडे एकच प्रार्थना केली आहे. शिवसेनेला त्यांचे सुवर्णकाळ परत मिळवून देण्यासाठी आता प्रत्येक शिवसैनिकाला रक्ताचं पाणी करावं लागेल आणि आम्ही तो सुवर्णकाळ परत आणूच. राजाभाऊ आता नाशिकवरून थेट मुंबईच्या दिशेने रवाना होत आहे. ते मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंसोबत कोणती गुप्त खलबत्त करणार? या नाशिक पॅटर्नमुळे दिल्लीतल्या चाणक्यांचे मनसुबे उधळले गेलेत की हा एक वेगळा मोठ्या वादळापूर्वीचा सन्नाटा आहे? हे पाहणे अत्यंत रंजक ठरणार आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? राजाभाऊ वाजेंचा हा पवित्र ठाकरेंच्या शिवसेनेला नाशिकमध्ये नवबळ देणार का? मित्रांनो, स्क्रीनवर खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.